रणभूमी मराठी न्यूज. नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर नवीन नाशिक येथील प्रभाग क्रमांक 25 साठी भारतीय जनता पार्टीकडून सौ संगीता रवी पाटील यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्ष नेतृत्वाने दाखवलेल्या या विश्वासामुळे प्रभागातील कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी बोलताना रवी पाटील म्हणाले की मी 1998 सालापासून सातत्याने सामाजिक कार्यात सक्रिय आहे. प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. नागरिकांचा आशीर्वाद आणि पक्षाचे पाठबळ मिळाल्यास प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा माझा निर्धार आहे. ते पुढे म्हणाले की युवक आणि महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, शिक्षणविषयक उपक्रम राबवणे तसेच आरोग्य सुविधांचा विस्तार करणे यावर विशेष भर देण्यात येईल. प्रभागातील पायाभूत सुविधा मजबूत करताना नागरिकांच्या मूलभूत गरजा प्राधान्याने पूर्ण केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता वॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच पाणी साठवण ही अत्यंत महत्त्वाची बाब असून त्यासाठी नियोजनबद्ध आणि शाश्वत उपाययोजना राबवण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच खान्देश भागातील कुलदैवत कानबाई माता उत्सव गेल्या 18 वर्षांपासून साजरा केला जात असून हा उत्सव पुढील काळात घरोघरी कसा पोहोचेल आणि आपली संस्कृती कशी जपली जाईल यासाठी विशेष कार्यक्रम राबवले जातील, असेही त्यांनी सांगितले. स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून गोरगरीब नागरिकांना बेसिक कोर्स देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी सर्वसामान्य कामगार वसाहतीत कामगार भवन स्थापन करण्याचा मानस रवी पाटील यांनी व्यक्त केला. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवी पाटील म्हणाले की नागरिकांनी सौ संगीता पाटील यांना सेवा करण्याची संधी दिल्यास प्रभाग क्रमांक 25 हा विकास, सुव्यवस्था आणि समृद्धीचा आदर्श प्रभाग करून दाखवू. प्रतिनिधी चंदन खरे, रणभूमी मराठी न्यूज, नाशिक. आज भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 25 मधून माझ्या सौभाग्यवती संगीता पाटील यांची उमेदवारी ब गटातनं ऑथोराईज म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भरण्यात आली आणि भारतीय जनता पार्टीने जो मला निष्ठेचा न्याय दिला की गेल्या 28 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचं काम करत असून मला आज कार्यसम्राट आमदार सीमाताई महेश हिरे, बडगुजर भाऊ तसेच आमचे शहराचे शहराध्यक्ष सुनील भाऊ केदार तसेच आमचे राज्याचे जलसंपदा मंत्री आमचे गिरीश भाऊ महाजन व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या साऱ्यांच्या याला म्हणजे विकासाला आम्ही नक्कीच साथ घालणार आणि भविष्यात मोदीजींचं स्वप्न आणि माझ्या एवढा 28 वर्षाचा अनुभव हे घेऊन नक्कीच मी जनतेसाठी गोरगरिबांसाठी कायम न्याय देणार आणि गोरगरिबांच्या अडचणी दूर करणार, ज्येष्ठांच्या अडचणी दूर करणार एवढीच इच्छा बाळगतो. धन्यवाद.